आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। चला प्रवेश सुरू झाला। 5 जुलै 2025 पासून भव्य सुरुवात। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर। आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर। आवाजांचा बादशाह खास लोकाग्रहास्तव लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। प्रवेश सुरू झाला। कोर्स फक्त 30 दिवसाचा, दररोज 1 तास द्यायचा आहे। 5 जुलै पासून भव्य सुरुवात। प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर औसेकर, गांधी मार्केट, लातूर। 98 90 39 87 88। कराड ह्या व्यक्तीने 3 लोक माझ्या समोर मारलेले। आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे म्हणले, तुमचा सरपंच आहे म्हणले। संतोष देशमुख यांचा खून होण्याआधी वाल्मिक कराडने मला फोन केला होता, असा खळबळजनक दावा करणारा व्यक्ती नवनिर्माण शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जुना सहकारी, ज्याचं नाव आहे विजयसिंग बांगर। आणि आता यांनी कराड विषयी हे धक्कादायक खुलासे केलेत। हे नेमकं प्रकरण काय आहे, त्यांनी काय पुरावे दिलेत, हेच तुम्हाला सांगते, पण त्याआधी हा व्हिडिओ पहा। हा फोटो आहे, महिला बसलेली बघा, वाल्मिक कराड, समाजसेवक, अण्णा, भगिनी। आणि व्हिडिओ पण येत ना, अजून बरंच काय येणार आहे बाहेर सगळं। वाल्मिक कराडची एका महिलेसोबत बैठक झाली होती, असा दावा देखील बांगरनी केलाय। या बैठकीचा एक फोटो सुद्धा यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दाखवला। समाजसेवकच्या नावाखाली कराड कुणासोबत बैठका घेत होता, असा त्यांनी प्रश्न निर्माण केलाय। एवढंच नाही तर त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय, तो काय आहे पहा। दलित भगिनींना आमच्या वाल्मिक कराडला राखी बांधली त्यांनी। वाल्मिक कराडला सांगितलं, अण्णा तुम्ही भाऊ, वाल्मिक मला, मी तुमचा भाऊ आहे, तुमच्यासाठी काही करतो। त्यांना कामं देतो टक्केवारी म्हणून त्यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले। 10 कोटीची कामं देतो 5%। 50 लाख रुपये दिल्यानंतर ते कुटुंब 6 महिन्यांनी महागा लागला, आम्ही पैसे व्याजाने आणलेले, वापस द्या। तर तेच 10 लाख रुपये त्यांना 50 लाखातले वापस दिले, त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली। नंतर LCBचे परळीचे पोलिस त्यांच्या घरी पाठवू त्यांचं शोषण केलं, हाल केले त्यांचे। बांगर यांनी या पत्रकार परिषदेत नक्की दावा काय केलाय, तर ते असं म्हणाले, परळीतील एक दलित कुटुंबियांचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार होते। या कुटुंबियांना 10 कोटींची कामं देता टक्केवारीने असं म्हणून वाल्मिक कराडने लालूच दाखवली आणि त्यांच्याकडून 50 लाख रुपये घेतले। त्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांनी हे कुटुंब कराडच्या मागे लागलं। आम्ही व्याजाने पैसे आणलेत, आम्हाला पैसे द्या। तेव्हा कराडने त्यांना 10 लाख रुपये दिले आणि असं दाखवलं की कराडकडून या कुटुंबियांनी खंडणी घेतली। त्यानंतर त्या कुटुंबियांच्या घरी पोलीस पाठवून प्रचंड त्रास दिला, अनेकदा त्यांना उचलून घेऊन गेले, असा दावा बांगर यांनी या पत्रकार परिषदेत केला। या घटनेचे कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकवली आहे, ज्यात वाल्मिक कराड 10 लाख रुपयांसाठी शिवीगाळ करताना ऐकायला मिळतंय। पैसे आता सगळ्यालाच घेतो मध्ये, सगळ्यालाच मध्ये घेतो। कोण कुत्रा तू, गडीचा मार, सगळ्यालाच मध्ये घेतो। हे आलेले पैसे घेऊन गेले, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। त्या पत्रकार परिषदेत बांगर यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला की माझ्या समोर कराडने 3 जणांचा मर्डर केलाय, त्यात एक महादेव मुंडे आहेत। नेमका हा दावा काय आहे तेही एकदा पहा। माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने 3 लोक माझ्या समोर मारलेले। मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे। ते व्यक्ती नाव म्हणजे महादेव मुंडे। ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहिती आहे, हा कसा झालेला आहे, काय झालेला आहे। विशेष म्हणजे ज्या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला, त्या संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत देखील कराडने बांगर यांना फोन करून कल्पना दिली होती। आज एका सरपंचाचा मर्डर होणार आहे, असं कराडने बांगर यांना फोन करून सांगितलं होतं, असाही खळबळजनक दावा बांगर यांनी केला। तो दावा नेमका काय पहा। आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे म्हणले, तुमचा सरपंच आहे म्हणले। सरपंच परिषद संपली, मला हसत म्हणला, तुमचा सरपंच, तू सरपंच ना म्हणले, तुमची एक सरपंच मेला आणि एक सरपंच जेलमध्ये गेला। आज तू 302 मध्ये आणि MPD मध्ये जाणार नाही, हे मला वाल्मिक कराड। मग वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग नाही, मग संतोष अण्णा देशमुखची डेड बॉडी तर 6 नंतर संध्याकाळी सापडली, हे मला 5:30 तास कसं काय फोन केला। हे सगळे खुलासे
नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, बाळा बांगर फिरवणार वाल्मिक कराडच्या मनसुब्यावर नांगर. मित्रांनो, आजच्या सकाळच्या भोंग्यामध्ये जो आपण विषय घेतलेला आहे, काल अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. बीड जिल्हा खळबळून उठला. आका परेशान, कारण अन्नाच्या मागचं शुक्ल काष्ट काही जात नाही. कारण वाल्मिक कराड याचं उठणार का बिराड, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली मित्रांनो. आणि काल बाळा बांगर म्हणजेच विजय सिंह बाळा बांगर, मित्रांनो, काल त्या बाळा बांगरनं वाल्मिक कराडची झोप उडवून टाकली आहे. आणि कालचीच बातमी होती की वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये जीवाला धोका आहे. लवकर जाग आली ग्रह खात्याला. आणि म्हणून वाल्मिक कराडची रवानगी आता नाशिक किंवा मुंबई कुठेतरी अंडा सेल मध्ये होणार आहे. म्हणजे त्याला अत्यंत कडक VIP सुरक्षा मिळणार आहे. हो, त्याच्या जीवाला धोका आहे असं कुठंतरी शंका निर्माण झालेली ग्रह खात्याला. याला कारण असे की वाल्मिक कराडनं एवढे काही शत्रू निर्माण करून ठेवलेले आहेत. न्याय प्रक्रियेतून जरी तो बाहेर आला तरी बाहेर तो कितपत सुरक्षित राहील याची नो गॅरंटी आहे. काल बाळा बांगरने ज्यावेळेस वाल्मिक पुराण लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न केला, आता आधी समजून घ्या, हे विजय सिंह उर्फ बाळा बांगर हे कोण आहेत? रामकृष्ण बांगर यांची चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. मांजर सुंबा लिंबा गणेश रोडवर मुळुकवाडीजवळ केलेल्या गोळीबार प्रकरणी विजयसिंह उर्फ बाळा बांगर अन्य दोघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 2024 मध्ये एक गुन्हा नोंद झालेला आहे. त्याच्यातला हा बाळा बांगर आहे. आणि मित्रांनो, या बाळा बांगरनं फार मोठा एक काल गौप्यस्फोट केलेला आहे. खरं तर आमच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, अजितदादांना आमची विनंती आहे की आपण या बाळा बांगरची साक्ष नोंदवून घ्यावी. बाळा बांगरनं हे सांगितलंय की जर गरज पडेल तर मी फिर्यादी व्हायला तयार आहे कुणाच्या महादेव मुंडेच्या केसमध्ये. बाळा बांगरनं हे सांगितलेलं आहे. तुम्ही आत्ताच मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं काही बघितलेलं आहे की बाळा बांगर सांगतो की 3 लोकांची हत्या तर ह्या बाळा बांगर समोर झालेली आहे. की वाल्मिक कराड हा एवढा विकृत माणूस झाला होता की त्याच्या जवळ जीवाला काहीच किंमत नव्हती. डायरेक्ट तो मर्डर पर्यंत यायचा. काल बाळा बांगरनं तर अजून एक गौप्यस्फोट केलाय की धनंजय मुंडेंचे PA स्वीय सहाय्यक जोशी, कोण प्रशांत जोशी, यांच्या सुद्धा जीवावर वाल्मिक कराड उठला होता. आणि जोशीला सुद्धा संपवण्याची भाषा हा वाल्मिक कराड करत होता. मित्रांनो, वाल्मिक कराड ही एक विकृती आहे. युगो त्याचा युगो हार्ट झाला, म्हणे युगो अपमान झाला. का तर कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे शपथविधी घेत असतील किंवा ओवाळत असतील, त्यांच्या घरी सत्कार होत असेल, प्रमुख पाहुणे आले असतील, कोण माणसं आली असतील, त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हा जोशी करत होता. PA स्वीय सहाय्यक.
म्हणून त्यानं वाल्मिक कराडचा फोन उचलला नाही. वाल्मिक अण्णाचा राग संताप वाढला, इगो जागा झाला, संपवून टाका जोशी. अरे बापरे, एवढा इगो डायरेक्ट जीवावर. हे बाळा बांगर त्यांनी बोलून दाखवले. बाळा बांगर समजून सांगितलं म्हणे, अहो किती केलं तर ते धनंजय मुंडेचे पीए. या धनंजय मुंडेच्या पीएला ते प्रामाणिकपणे काम करतात धनंजय मुंडेचं, आणि तुम्ही त्यांना संपवण्याची भाषा करताय. म्हणजे एवढ्या थराला जाणारा हा वाल्मिक कराड नावाची विकृती आहे. आपण वाल्याचा वाल्मिक झालेला ऐकलेलं आहे, पण एका वाल्मिकचा वाल्या जर कुठं झाला तर ह्या कलियुगातल्या ह्या बीडमध्ये झालेला आहे. आणि या वाल्मिक कराडला जन्म कोणी दिला हो? वाल्मिक कराडला जन्म दिला, आता बोलू नये पण बोलणं भाग आहे, स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एक विश्वासू सहकारी म्हणून त्याला जवळ केलं होतं. मुंडे साहेब धसधसा रडत असतील आता स्वर्गातून सुद्धा. अरे हे मी काय राक्षस पोचलेला आहे, एवढी विकृती. इगो हार्ट झाला म्हणून महादेव मुंडेचा खून. इगो हार्ट झाला म्हणून जोशीच्या जीवावर. इगो हा इगो आहे काय? खरं तर याविषयी आता धनंजय मुंडेंनी खुलासा केला पाहिजे. माझं तर मत आहे ह्याच्यात अजितदादांनी, आता अजितदादांना प्रश्न विचारला पाहिजे, अजितदादा तुम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आता या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील की बाळा बांगरने केलेले आरोप हे खरे आहेत का खोटे आहेत. बाळा बांगरची चौकशी झाली पाहिजे. बाळा बांगरला फिर्यादी झाले तर अजून ह्या केसला मजबूत येईल. आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा एक मोठा खुलासा, विशेष करून गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, गृह खात्यांनी, ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांनी हे सगळं समजून घ्यावं की वाल्मिक कराडच कसा आका आहे हे सिद्ध करायला, वाल्मिक कराडच कसा यामध्ये सूत्रधार आहे, प्रमुख सूत्रधार आहे हे सिद्ध करायला हा एक सबळ पुरावा कुणाकडे आहे, या बाळा बांगरकर आहे. म्हणून मी म्हणलेलं आहे की बाळा बांगरनं वाल्मिक कराडांच्या मनसुब्यावर नांगर फिरवलेला. हा बांगरचा नांगर, हा बांगरचं राफेल, हे बांगर मिसाईल, हे बांगर बॉम्ब, हा भयानक बॉम्ब आहे. लक्षात ठेवा, एवढ्या सहजासहजी ह्या बांगरला घेऊ नका मित्रांनो. हा कोण आहे बाळा बांगर? 1 वर्षापूर्वी वाल्मिक कराडाचा विश्वासू, त्यांच्या जवळ बसणारा, त्यांनी फार मोठे मोठे गौप्यस्फोट केले मित्रांनो. पक्षाचा पदाधिकारी म्हणून वाल्मिक कराडाच्या हाताखाली ह्याला काम करायला लागवायचं. पण बाळा बांगरनं सांगितलं, ज्यावेळेस मला वाल्मिक मध्ये झालेला बदल दिसायला लागला 1-2 वर्षात, त्याची राक्षसी मनोवृत्ती, त्याची एक राक्षसी महत्वाकांक्षा, त्याला मराठवाड्याचा नाही, त्याला कुणाचा बॉस बनायचं, त्याला का मुख्यमंत्री बनायचं होतं का, त्याला काय मंत्री बनायचं होतं का, त्याला आमदार बनायचं होतं, त्याला खासदार, त्याला काय व्हायचं होतं? एवढी प्रचंड संपत्ती, एवढी दहशत, लोक अजूनही सांगतात की या जिल्ह्यात दहशत आहे. आणि वाल्मिक कराडचं फक्त बीडच कनेक्शन नाही, तर हा वाल्मिक कराड या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामधल्या कोणाच्याही माणसाची कोणतीही समस्या कोणत्याही मंत्र्यांकडे कोणती असू द्या, तो सॉल्व्ह करणारा एक व्यक्ती, त्याचं नाव होतं वाल्मिक कराड. एवढी ताकद वाल्मिक कराडची. बाळा बांगरने सांगितले, साहेब त्याची दिवसाची 7 ते 8 करोड कमाई खंडणी. त्यांनी सांगितले की जवळपास परळीमधल्या 200, 250, 400, 500 लोक निघते एकट्या परळीमध्ये, ज्यांची घरं उठलेली आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यापार सोडून परळी सोडून निघून गेलेले आहेत. ही बीडची दहशत आहे. या बीडचं वाटोळ कोणत्या राजकारण्याने केलेलं आहे? कोण बीडला बदनाम करताय? बीडला बदनाम कोणी करत नाही, बीड स्वतःहून बदनाम होत आहे, कारण तिथं घडलेल्या ह्या दुष्कृत्यामुळं. आज पुणे आणि मुंबईमध्ये बीडचा राहणारा माणसाला, मुलाला रूम मिळत नाही. एखादा विद्यार्थी जर शिकायला गेला, एखादा फॅमिली जर बदलून पुण्यामुळे सारख्या ठिकाणी गेले आणि त्यांना जर विचारलं तुम्ही कुठले हो, आम्ही बीडचे, दरवाजा बंद करतात का?
एवढा अविश्वास बीडच्या नागरिकावर काय यावा? त्याची शिक्षा कुणाला भोगते आहे? अख्ख्या जिल्ह्यातल्या नागरिकांना भोगावं लागते का? आपण पाहिलेलं ते प्रकरण, मुलींचं लैंगिक शोषण करणारा तो बीडचा विजय पवार. ज्या मुलीवर पीडा झाली ती मुलगी सांगायला लागली की तिच्या मैत्रिणी तिला सांगितलं म्हणे की सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो. सरांचा रिस्पेक्ट करायचा असतो आणि सरांनी तिथं नको तिथं स्पर्श करायचा असतो. काय ही विकृती आहे मित्रांनो. ह्या बीडवर किती बोला हा प्रश्न पडतोय. बीडची एवढी दहशत. काल बाळा बांगरनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण बाहेर काढले, वाल्मिक कराड एका महिलेला घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसलेला होता. ती त्याची समाजसेविका. मित्रांनो, वाल्मिक कराड फार समाजसेवा करायचा म्हणून धनंजय मुंडेंनी त्याला लाडक्या बहिणीच्या योजनेचं अध्यक्ष केलं. बघितलं का विसंगती? आणि या जर समाजसेविकेजवळ बसलेला होता वाल्मिक कराड, त्याचा फोटो आज पेपरला फ्लॅश झालाय, न्यूजला फ्लॅश झालाय, टीव्हीला फ्लॅश झालाय, युट्यूबला फ्लॅश झालाय, प्रत्येक ठिकाणी मीडियावर ते फोटो फ्लॅश आहे की एक महिला बाजूला वाल्मिक कराड बसलेला आहे. आणि ती महिला या बाळा बांगरला 3 पर्याय देते. ते 3 पर्याय ऐकून मित्रांनो धक्का बसेल तुम्हाला. त्या बाळा बांगरला 3 पर्याय दिले त्यांनी. त्याला सांगितलं की तुम्ही एक तर वाल्मिक कराडांच्या हाताखाली काम करा, वाल्मिक कराड तुमच्या शैक्षणिक संस्था वाल्मिक कराडला द्या, नाहीतर स्वतःला गोळी मारून घ्या. म्हणजे बाळा बांगरच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, नवनिर्माण शिक्षण संस्था, या वाल्मिक कराडला घाच्यात घालायच्या होत्या. एक तर त्या संस्था द्या, नाहीतर जे सांगतील ते वाल्मिक कराड सांगेल ते वागा, अन्यथा स्वतःला गोळी मारून घ्या. एवढी दहशत. पंतप्रधान साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, अहो तुमच्याकडे कसली क्षेपणास्त्रे आहेत? तुम्ही इथून पाकिस्तानचे बंकर उडू शकता? एवढी ताकद या शासनामध्ये, या सरकारमध्ये, आणि तिथं ही एक प्रायव्हेट दहशत. एक तर संस्था द्या, नाहीतर तुम्ही गोळी मारून घ्या. अशी पर्याय कोण ठेवले? तर त्या महिलेनं ठेवली, जी महिला वाल्मिक कराडच्या बाजूला बसली होती. कारण ती होती जी समाजसेविका. मित्रांनो, काल विजय सिंह उर्फ बाळा बांगरनं बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला. एक तर वाल्मिक कराडाचं नेतृत्व मान्य करा, नाहीतर आम्ही तुमच्या परिवारावर खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला संपवून टाकू. मित्रांनो, आणि याच्यात एक महत्वाचा खुलासा जर कोणी केला असेल तर या बाबतीत केलेला आहे. संतोष देशमुखची हत्या ही 6 वाजता डेड बॉडी सापडली संतोष देशमुखची, आणि 5:30 वाजता हा बाळा बांगर दिल्लीच्या बसस्थानकात होता. 9 डिसेंबर 2024 रोजी हा बाळा बांगर दिल्ली बसस्थानकावर होता. प्रमुख बसस्थानक आहे दिल्लीचं. त्या बसस्थानकावर 2 लोकांनी बाळा बांगरला गाठलं आणि वाल्मिक कराडला फोन लावून दिला आणि बोलणं करून दिलं. आणि वाल्मिक कराड त्या बाळा बांगरला म्हणतोय, नेता तुम्ही आज जेलमध्ये जाणार, तुमची सरपंच परिषद संपली, 1 मेला दुसरा जेलमध्ये. आता खरं तर सरपंच परिषदेवर जेवढे का आता सध्या पदाधिकारी आहेत त्यांनी ह्याचा आता आवाज उठवला पाहिजे. एक सरपंच परिषदच संपवायला निघालेला हा वाल्मिक कराडला काय माहित होतं की संतोष देशमुखची हत्या झाली? म्हणजे नक्कीच त्याला मोबाईलवर पाहायला मिळालेली आहे. मग लगेच त्याने ताबडतोब ह्या बाळा बांगरला फोन केला की बघा नेता, तुमच्या एकाला संपवलंय, दुसऱ्या जेलमध्ये पाठवायला. मित्रांनो, फक्त आम्हाला प्रश्न एक पडतोय की हा खुलासा बाळा बांगरनं एवढ्या उशिरा का केला? 6 महिने बाळा बांगर गप्प का होती?
बाळा बांगरच्या समोर महादेव मुंडेंचा खून होत होता. बाळा बांगर गप्प का होती? बाळा बांगरने सांगितलं की बरोबर तुमचा प्रश्न, मी गप्प होतो. पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण वाढत चाललेलं आहे आणि कुठंतरी आता एखाद्या हत्येमध्ये 302 मध्ये किंवा एखाद्या मर्डर केसमध्ये या बाळा बांगरला अडकवण्याचा प्लॅन हा वाल्मिक कराड करतोय, त्यावेळेस बाळा बांगरने वेळीच पावलं उचलली. नाहीतर आज हा बाळा बांगर तुम्हाला मोकोका अंतर आत असता जेलमध्ये, वाल्मिक कराडासोबत जेलमध्ये असला असता, अटक झाली असती, त्याला मध्ये घातलं असतं त्याला मोकोका अंतर. तो आज बाहेर आहे. फक्त एकमेव कारण हा ताबडतोब सावध झाला. महादेव मुंडेचा झालेला खून, त्याची तर भयानक स्टोरी बाळा बांगरने सांगितलेली आहे. इगो हार्ट झाला म्हणे कुणाचा, आणि याच महादेव मुंडेंच्या खुनामध्ये याचा परिवार सामील आहे असा बाळा बांगर छाती ठोकपणे सांगतोय. आणि तो म्हणून मी अजून एक पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामध्ये तो तुम्हाला फोटो व्हिडिओ पण देणार आहे. आमचं तर असं मत आहे, पोलिसांना आव्हान आहे फार मोठं. कोणाचं? बाळा बांगरचं. गृहमंत्र्यांना आव्हान आहे. कुणाचं? बाळा बांगरचं. मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. कुणाचं? बाळा बांगरचं. अजितदादांना आव्हान आहे. कुणाचं? बाळा बांगरचं. खरं तर त्या बाळा बांगरला आधी ताब्यात घ्या आणि चौकशी करा. हे काय बोललात तुम्ही? काय प्रूफ आहेत तुमच्याजवळ? एव्हिडन्स ताब्यात घ्या. हे खरंच या प्रकरण एवढं सिरियस आहे का? अहो, त्यानं सांगितलं की त्या महादेव मुंडेच्या मांसाचे हाडाचे तुकडे आणून त्याच्या टेबलवर टाकले त्या वाल्मिक कराडच्या. हे बघा प्रूफ, आम्ही त्याला मारलंय. एवढा विकृत त्याचं चित्रीकरण, त्याचं सगळं काही आहे असं म्हणतात ते बाळा बांगर. आमच्याकडे भूक काय पुरावेत म्हणतात. मग कुठे आहेत ते पुरावे? मग आता उज्ज्वल निकमांना एक ठोस पुरावा सापडतोय की वाल्मिक कराडच सगळा सूत्रधार होता, हे सिद्ध करण्यासाठी बाळा बांगरची गरज आहे. आणि मित्रांनो, महादेव मुंडेंचं प्रकरण दाबण्यात का चाललंय? जर मला सांगा, धनंजय मुंडेंनी जसा आवाज उचलला की विजय पवारची SIT लावा, धनंजय मुंडेंनी आज अजून एक काम करावं. याच अधिवेशनात एक आवाज उठवावा की महादेव मुंडेंचा मर्डर कोणी केला याची सुद्धा SIT चौकशी लावा, असं धनंजय मुंडेंनी आज म्हणावं. कारण ज्ञानेश्वरी मुंडे, त्याची पत्नी, त्याचं लहान लेकरू दर भटक ठोकरे खा रहे हैं, दर के. त्यांना न्याय मिळत नाहीये महादेव मुंडेला. आणि महादेव मुंडेच्या खुनाचा एक साक्षीदार तुमच्या समोर सापडतोय, बाळा बांगर नावाचा. मग पोलीस त्यांच्याकडून का माहिती घेत नाहीत? हे बीडचं कीड आहे, बीडची कीड. म्हणून अजितदादा ही मुळात सगळं उपटून टाकायचं, हे तुमचं कर्तव्य आता. तुम्ही म्हणलात ना टायरात घेणार, घ्या सगळ्यांना टायरात आणि करा चौकशा ह्या सगळ्यांच्या. आणि ह्या बीडकरांना मोकळा श्वास घेऊ द्या, परळीकरांना मोकळा श्वास घेऊ द्या. आज परळीतले अनेक व्यापारी, बीडचे व्यापारी आपले व्यवसाय बंद करून इतर शहरात चाललेले आहेत. कोण संभाजीनगरला जातोय, कोण लातूरला येतोय, कोण पुण्याला जातोय, कोण नगरला जातोय. नको म्हणतात बाबा बीड. आणि हे बीडची कीड काढण्याचं काम या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, गृह खात्यांना करणं ही काळाची गरज आहे मित्रांनो. कारण हे बाळा बांगरनं टाकलेलं पहिलं मिसाईल आहे. आमचं बाळा बांगर तेच म्हणे की तुम्ही इतके दिवस गपचूप का होता? म्हणून काल ज्या बाळा बांगरने एक एक प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितले की संतोष देशमुखची हत्या होणारे हे वाल्मिक कराडला अगोदरच कसं माहित होतं? मग त्या फोनचे काही प्रूफ्स आहेत का? त्याचा डिजिटल एव्हिडन्स आहेत का? खरं तर उज्ज्वल निकमांनी आता यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. आणि आता एक दुसरी शेवटची मला गोष्ट तुम्हाला बोलायची मित्रांनो, की काल संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुखनी मागणी केली की 6 महिने पूर्ण होत आलेले, आता तरी 205 दिवस जे ते होत आहेत, आता तरी कृष्णा आंधळे शोधा. या कृष्णा आंधळेपासून हा देशमुख परिवाराला धोका आहे, असं काल संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुखांनी कालच सांगितलेलं आहे. नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. काय निर्णय घेणार? कठोर निर्णय काय घेणार? पुन्हा उपोषणाला बसणार का?
त्या देशमुख परिवाराला बंगला बांधून द्यायला लागले, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली, त्यांना आर्थिक मदत होती. सगळ्या मंत्र्यांनी फोन केले, फडणवीसांनी फोन केले, अजितदादांनी फोन केले, मंत्र्यांनी फोन केले, एकनाथ शिंदे येऊन गेले. हे सगळं सगळं खरं असलं तरी हे का कृष्णा आंधळे सापडत नाही? तुम्ही जर इंडियात बसून पाकिस्तानचे बंकर उडू शकता तर हे कृष्णा आंधळे किस झाड की पत्ती आहे. करा ऑपरेशन सिंदूर. कृष्णा आंधळे भंगभंगूर एक ऑपरेशन करा कृष्णा आंधळेचं, काढा शोधून. कारण याच्यापासून ह्या देशमुख परिवारात धोका असा हा देशमुख परिवार सांगतोय. मित्रांनो, आता हा बाळा बांगर या केसला किती टोकापर्यंत नेऊ शकतात? बाळा बांगरने हे सांगितले की मी साक्षीदार व्हायला तयार आहे. म्हणला बाळा बांगर म्हणतो मी साक्षीदार होतो. बाळा बांगर सांगतो की मी फिर्यादी व्हायला तयार आहे. महादेव मुंडेच्या परिवारांना पुढे त्यांनी अजून एक प्रकरण काल बाळा बांगरनं सांगितलं की या वाल्मिकरांना 10 कोटीचं काम देतो म्हणून एका परळीतल्या का बीडमधल्या दलित कुटुंबाकडून 50 लाख रुपये घेतले असा आरोप बाळा बांगरनं केलेला. त्या कुटुंबाने समोर काय येत नाही, तर ते कुटुंब आधीच पीडित झालेले 50 लाख रुपये यांचे घेतले. आणि पुन्हा त्यांना ज्यावेळेस त्यांनी सांगितले की अहो वाल्मिकांना आमचे पैसे परत करा, आम्ही ते लोकांकडून व्याजानं आणली तुम्हाला दिले, कारण 10 कोटीच्या कामाचे अशा त्याच्यातले त्याला 50 लाख द्यायचे होते, तर ते त्यांनी अगोदरच काढून घेतलेले त्यांच्याकडून. आणि त्यांनी सांगितले की बाळा बांगरनं काल अजून एक गोष्ट सांगितली की वाल्मिकराच्या पाठीशी नॉन पॉलिटिकल अदृश्य शक्ती. एक नवीनच शब्द काल आम्ही ऐकला मित्रांनो, नॉन पॉलिटिकल अदृश्य शक्ती. आता ह्याचा शोध गुगलवर घ्यावा लागेल. नॉन पॉलिटिकल अदृश्य शक्ती म्हणजे काय? तर त्यांनी सांगितले की अशी काही शक्ती आहे की जी शक्ती ह्या बाळा बांगरवर प्रभाव आणत होती की तू पत्रकार परिषद घेऊ नको, तू काही बोलू नको. कारण बाळा बांगरनं सांगितले की ह्यांची मदत त्यांच्या वडिलांच्यावर केस करण्यापर्यंत त्यांच्या आईवर सुद्धा केस केली. यांना वाटलं होतं बाळाला की आईपर्यंत जाणार नाहीत, पण ही तिथपर्यंत ह्यांची मदत गेलेली आहे असं बाळा बांगर. मग आता बाळा बांगर सांगतो की ही माझी वैयक्तिक लढाई आहे आणि मी लढणार आहे. बरं लढ बाबा, बरं झालं. लोकांना कळ एक वाल्मिक कराडचा चेहरा तर लोकांच्या समोर येऊ द्या एकदा, खरा काय चेहरा आहे. एकीकडे त्याला लोक म्हणतात की आमचा देव आहे, काही लोक बॅनर लावतायत की ते आमचे दैवत आहे, तरुण पोरं रील तयार करतायत, बॉस अण्णा बॉस आमचं दैवत. ठीक आहे, तुम्ही दैवत माना, हा खरा चेहरा एकदा लोकांच्या समोर आला तर ही दैवत मानणारी टोळी. तुम्ही मुळशी पॅटर्न बघितलं ना मित्रांनो, त्या मुळशी पॅटर्न मध्ये ज्यावेळेस त्या गुन्हेगाराचं कृत्य, त्या गुन्हेगाराला, त्या डॉनला, त्या मुळशी पॅटर्न मधल्या डॉनला तो इन्स्पेक्टर ज्या लाथाबुक्क्याने मारतो आणि हा पाया पडायला लागतो कुणासमोर? त्याच्या चाहत्या समोर. मग त्याला कळतं की त्याच्या त्या डॉनची काय व्हॅल्यू आहे. तसं एकदा वाल्मिकरांची व्हॅल्यू काय ह्या तरुण पोरांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. मुलांनो, तुम्हाला एक खास जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचं भविष्य बघा. अरे खून, दरोडे, कायचे चाकू, हे का आयुष्य बर्बाद करताय? 33 कोटी जन्ममंत्र्यांनी मिळालेला हा मनुष्य जन्म जरा सार्थकी लावा. का एक दरोडेखोर, एक चूर, एक खुनी म्हणून तुम्हाला मारायचंय? आणि बापानं, तुमच्या मायबापाने तुम्हाला जो जन्म दिला की कळाचा उद्धार करण्यासाठी दिला का कुणाचा मर्डर करण्यासाठी दिला? याचा विचार तरुणांनी करणं ही काळाची गरज आहे मित्रांनो. मग ज्यावेळेस तो दलित कुटुंब 50 लाख वापस मागायला वाल्मिकरांकडे गेला तर वाल्मिकरांनी त्याला सांगितलं, उलट त्याला जातीवाचक शिगाळ केली. ते तुम्ही ऐकलेले आता व्हिडिओ, मुद्दाम मी तो व्हिडिओ दाखवलेला आहे मित्रांनो. कोण कुठला कुत्रा तू, काय शब्द त्याचे पुढचे तुम्ही नीट ऐका. हे फार मोठं चॅलेंज मित्र म्हणतो अजितदादांना आहे, फार मोठं चॅलेंज मुख्यमंत्र्यांना आहे, फार मोठं चॅलेंज हे सरकारला आहे, फार मोठं चॅलेंज हे ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांना आहे. आणि याच्यातून जर वाल्मिकराड निर्दोष सुटत असेल, याच्यातून जर त्याला बेल मिळत असेल, याच्यातून जर त्याला मकुकामधून मुक्त होत असेल, हे बीडचं दुर्भाग्य आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. एवढंच नाही झालं
तर मागायला पैसे गेले तर त्या लोकांना त्यानं 50 लाखातले 10 लाख दिले, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि खंडणीच्या गुन्ह्याखाली त्यांच्या मागे पोलीस लावून दिले. त्या कुटुंब सुद्धा आता डिस्टर्ब आहे. बाळा बांगरने हे सांगितले की जवळपास परळीमधले 200-400 कुटुंब डिस्टर्ब आहेत आणि पूर्ण जवळपास 1000 लोकांची फसवणूक या वाल्मिक कराडने केली की ज्याचे दिवसाचं वाल्मिक कराडचं कलेक्शन 7 ते 8 कोटी रुपये होतं. त्याला रोज 5-7 कोटी बघितल्याशिवाय वाल्मिक कराडला झोप येत नव्हती असं सांगतात बाळा बांगर. बघा आपण पाहिलेलं आहे, वाल्याचा वाल्मिक झाला, पण वाल्मिकचा वाल्या कधी झाला हे ना गोपीनाथ मुंडेला लवकर समजलं ना धनंजय मुंडेला समजलं. बीडकरांनो, देव तुमचं रक्षण करो, वैजनाथ तुमचं रक्षण करो. धन्यवाद मित्रांनो. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. पाहत राहा सकाळचा भोंगा. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा मित्रांनो. मित्रांनो, फक्त माझं तरुण मुलांना सावध आहे, बीडच्या मुलांना सावध आहे, बीडच्या लेकरांना सावध आहे, शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना मी सावध करतो की थोडस तुम्ही स्वतःला सांभाळा, काळजी घ्या. भेटूया उद्या नवीन विषयासह. पाहत राहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. एक जाता 1 मिनिटाचं माझं निवेदन करतो मित्रांनो की दिनांक 5 जुलै आपला क्लास सुरू होत आहे. भाषण कला व स्टेज करेज क्लासेस. भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर, भालचंद्र ब्लड बँकेच्या जवळ. त्या ठिकाणी आपले क्लासेस सुरू होत आहेत. 30 दिवसात मी घडवणार तुम्हाला वक्ता. दररोज प्रॅक्टिकल, दररोज तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग, दररोज तुमच्यात होत असलेले बदल आणि आज असलेला हा एक सर्वसामान्य माणूस, तो 30 दिवसानंतर झालेला तो वक्ता, याचा बदल तुमच्यात घडण्याची हिम्मत आणि ताकद माझ्या कलेमध्ये नक्कीच आहे. तर याचा प्रवेश सुरू आहे. पहिली बॅच जवळपास फुल होत आलेली. आपण फक्त 10 मुलांची बॅच करतोय मुलांना. मित्रांनो लक्षात ठेवा, आता 1 का 2 ऍडमिशन फक्त शिल्लक आहेत. त्यामुळे पहिल्या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्वरित फोन करा 9890398788 9890398788 या नंबरला फोन करा. पटकन तुमचं ऍडमिशन पक्क करा, कारण पुन्हा दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन चालू होईल. तर दिवसातून तुम्हाला द्यायचं आहे फक्त 1 तास 30 दिवस, सलग 30 दिवस यायचे मित्रांनो. आणि 30 दिवसात तुमच्यात झालेला चमत्कार, तुमच्यात आलेला कॉन्फिडन्स, तुमच्यात आलेला आत्मविश्वास हा निर्माण करणार आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर आपला मित्र. आणि सर्वांना एकच सांगणं आहे की पुन्हा मी तो डायलॉग मारतो, जो बोलतो त्याची माती विकते, जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही. म्हणून बोलायला शिका, धाडसानं बोलायला शिका. मग तुम्ही डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, नेता असो, राजकारणी असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कोणी असो, बोलणं आलं पाहिजे. जो बोलतो तोच टिकतो, जो बोलतो तोच जगतो, नाहीतर संपत. बघा, तुम्हाला एक संधी आहे, प्रवेश घ्या रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला. अविरतपणे चालणारा हा क्लासेस आहे. 10 मुलांच्या बॅचेस आहेत. आता पहिली बॅच जवळपास पूर्ण होत आलेली आहे. चला ऍडमिशन सुरू झाले, राहिले 1-2 ऍडमिशन आहेत. 5 जुलैला याचा शुभारंभ. आणि निश्चितच मला असं वाटतं की काही वक्ते निर्माण झाले पाहिजेत. ही काळाची गरज आहे. अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारे वक्ते निर्माण झाले पाहिजेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे वक्ते निर्माण झाले पाहिजेत. कुठंतरी ही संस्कृती, ही जे भ्रष्टाचार भोग काढलेला आहे, कुठंतरी अन्याय, खंडणी, मारामारी, खून, दरोडे हे जे वाढतंय, याला कुठंतरी आळा घालणारे वक्ते निर्माण होऊन समाज प्रबोधन, समुपदेशन करणारे वक्ते निर्माण करणे, हेच रत्नाकर औसेकरचं आयुष्याचं यापुढचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, चला प्रवेश सुरू झालेला आहे. भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या आणि तुमचं तरुणांनो जीवन घडवा. चला उद्या भेटूया नवीन सकाळच्या भोंग्यामध्ये आणलेला नवीन विषय. धन्यवाद. काळजी घ्या. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी
सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.